मुलाकडनं जी अपेक्षा केली जाते, IT मध्ये आहे, तुम्हाला 15 ते 20 लाखाचं पॅकेज आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमची मुलगी किंवा मुलीचं लग्न लावून दिलं जातं. त्यांनी फ्लॅट घेतलेला असतो किंवा हप्ता चालू असतो. पण मुद्दा असा आहे की जर उद्या समजा त्या कामाला राम लागला तर मग काय? नाही, म्हणून मी सांगतो ह्यासाठी मग काय आता असं आहे माहितीये की चालती परिस्थिती बघितली जाते असं कुठेतरी होतंय, तुम्हाला असं वाटत नाही? ते तर आहे की आता सध्या जे काय चालू आहे, कारण मुलाचं कर्तृत्व बघणार म्हणजे मग तेच बघणार ना. कारण का तो मुलगा 31व्या वर्षी स्वतःचं घर घेतो, हीच खूप मोठी गोष्ट आहे. नो डाऊट की ते घर त्यांनी लोनवर घेतलेलं असणार, पुढची 20 वर्ष तो ते हप्ते भरणार आहे वगैरे, ते सगळं आहे. पण आता सध्या तेच बघितलं जातं, जी करंट सिनारिओ आहे तो त्याच्याप्रमाणे 2 महिने समजा ते जॉब गेला. आता कसं होतं माहितीये, मी आता सांगतो की IT आता इंजिनिअरिंग करणारी भरपूर मुलं आहेत, पैशाला पासरी झालेत. कारण प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपल्या मुलाने इंजिनिअरिंग करावं. कारण का तर इंजिनियर केला तर तो चांगला पैसे कमवेल, चांगला अर्न करेल. पण आता हे इंजिनिअरिंग सुद्धा असं झालेलं आहे की जेव्हा तुम्ही ना म्हणजे एखादी गोष्ट कमी संख्येने असते तेव्हा तिचं महत्व जास्त असतं, आणि जेव्हा ती संख्या वाढते ना तर त्याप्रमाणे तिचं महत्व कमी होतं. आता इंजिनियर्स भरपूर झाल्यामुळे काय झालंय की आता तिथे स्किलवाले आले, म्हणजे स्किल बेस. आता सगळं म्हणजे ज्याच्याकडे स्किल आहे त्याला मरण नाही आजच्या ह्याच्यात. कारण का तर तो स्किलवर त्याच्या दुसरा जॉब मिळवणारच आहे. परंतु जो स्किल बेस नाहीये, की जो फक्त त्यांनी कसं तरी करून ती नोकरी मिळवली ना, तर तशा यांची मग ते अडचणी आहेत असं. त्यामुळे मी मुलींना सांगतो की जर मुलगी तेवढीच कॅलिबरची असेल तर ती त्या मुलाशी जेव्हा चर्चा करेल ना तेव्हा तिला समजेल की बाबा हा मुलगा पण टॅलेंटेड आहे, ह्याच्यात स्किल आहे, सो तो त्याच्या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल, किंवा समजा वेगळं काय असेल तरी तो करू शकेल. ही ती मुलगी समजू शकते, मुलीचे पालक नाही समजू शकत. पालक फक्त करंट सिनेरिओ बघू शकतात की हा मुलगा लाख रुपये कमवतोय, ठीक आहे, मग आपल्या मुलीसाठी चालेल.